प्रॅक्टिस सेट 2.5 मधला हा 5वा क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी सोडवत आहोत विद्यार्थी मित्रांनो. नेमका क्वेश्चन काय आहे आपला समजून घ्या. फाइंड के, तुम्हाला के फाइंड आउट करा म्हणलेलं आहे. इफ द सम ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, इफ द सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे. एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0 इज डबल द प्रोडक्ट, त्या प्रोडक्टच्या दुप्पट आहे असं असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे. एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 ax स्क्वेअर bx प्लस c इज इक्वल टू 0. याला काय करायचं. कंपेरिंग धिस क्वाड्रॅटिक इक्वेशन with ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. एच्या ठिकाणी कोण आहे बेटा इथं 1 आहे. बीच्या ठिकाणी कोण आहे -4k आहे आणि सीच्या ठिकाणी कोण आहे के प्लस 3 आहे. ओके, मग आता आपण ह्या ठिकाणी काय करायचं बेटा. तर आपण म्हणायचं लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता पहा क्वाड्रॅटिक इक्वेशन, आपण एक फॉर्म्युला माहिती आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय येते बेटा. आता दिलेल्या कंडिशन अनुसार इफ द सम ऑफ द रूट्स म्हणजे काय रूट्स काय आहेत अल्फा प्लस बीटा ऑफ इक्वेशन, हा इक्वेशन आहे हा डबल त्याच्या प्रोडक्टच्या प्रोडक्ट म्हणजे काय अल्फा इंटू बीटा ह्याच्या दुप्पट आहे. हे झालं तुमचं इक्वेशन. ह्याच्यानुसार आपल्याला काय काढता येतं. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे मायनस बी बाय ए. मायनस बीची किंमत किती आहे -4k डिवायडेड बाय 1 विच इज इक्वल टू मायनस काय होतं बेटा प्लस होतं 4k. मग अल्फा इंटू बीटा बरोबर काय येतं बेटा. अल्फा इंटू बीटा बरोबर येतं c बाय ए विच इज इक्वल टू k प्लस 3 डिवायडेड बाय 1 विच इज इक्वल टू k प्लस 3 येतं बेटा. मग दिलेल्या ह्याच्यामध्ये आपण किमती ठेवूया. अल्फा प्लस बीटा किती आहे बेटा 4k बरोबर ट्वाईस इन ब्रॅकेट k प्लस 3 दॅट इज अल्फा इंटू बीटा आहे. आता पुढे काय करता येईल बेटा 4k देअरफोर द्या 2k प्लस 6 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. इकडला प्लस इकडून काय केलं बेटा मायनस. उरलं काय 2k बरोबर 6 देअरफोर k बरोबर काय उरलं सांगा बरं का बेटा 6 डिवायडेड बाय 2 देअरफोर k इज इक्वल टू आलं बेटा 3. दॅट इज द आन्सर ऑफ द गिवन इक्वेशन. मग आन्सर लिहायचं द व्हॅल्यू ऑफ k इज 3. अशा प्रकारे जी k ची व्हॅल्यू आहे ती किती व्हॅल्यू आहे बेटा 3 व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला आपण 6वा सोडवणार आहोत 2.5 मधला. काय म्हणतं अल्फा आणि बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. हे काय आहे तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि त्याचे अल्फा आणि बीटा काय आहेत त्याच्या रूट्स आहेत. अल्फा अँड बीटा आर रूट्स, त्याच्या रूट्स आहेत त्या ठिकाणी. अल्फा अँड बीटा आर द रूट्स. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतं. मग ह्या ठिकाणी पाहू शकता y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0 आहे. त्याच्या रूट्स अल्फा आणि बीटा आहेत असं सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहेत अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची आणि दुसरा काढायचा तुम्हाला त्या ठिकाणी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याच्या तुम्हाला त्या ठिकाणी व्हॅल्यू काढायची. अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करता येईल बेटा. तर पहिल्यांदा आपण काय करायचं दिलेला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं. द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. ह्याला काय करायचं कंपेरिंग. आवश्यकता असेल तर कंपेरिंग करायचं अन्यथा करण्याची काही गरज नाही. पहिल्यांदा आपण काय करूया कंपेरिंग धिस इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग ह्या ठिकाणी
एच्या ठिकाणी कोण आहे बेटा 1, बीच्या ठिकाणी आहे -2 आणि सीच्या ठिकाणी आहे -7. मग आपण काय करूया बेटा, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला येतं अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस ट्वाईस अल्फा इंटू बीटा, हा तुमचा फॉर्म्युला बेटा. आणि दुसरा आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला येतं अल्फा प्लस बीटा क्यूब -3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा त्या ठिकाणी येतं. पुढे काय करता येईल बेटा आपल्याला, मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अल्फा प्लस बीटा काय आहे ते फाइंड आउट करूया. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू येतं -b डिवायडेड बाय ए, हा तुमचा फॉर्म्युला त्या ठिकाणी तुम्हाला आठवतो. मग -b म्हणजेच काय बेटा, मायनस इन ब्रॅकेट -2. ए म्हणजे किती येतं, खालच्या साईडला 1 येतं विच इज इक्वल टू किती येतं 2 येतं. अल्फा इंटू बीटा काय येतं बेटा c/a. सीची व्हॅल्यू किती आहे रे -7 आहे. एची व्हॅल्यू किती आहे 1 विच इज इक्वल टू -7 येतं. अशा कंडिशनमध्ये आपला जो आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा प्लस बीटा किती काढलात बेटा 2चा स्क्वेअर मायनस ट्वाईस अल्फा इंटू बीटा किती आहे -7 आहे. हे किती येतं 4 -2 इन -7 विच इज इक्वल टू 4 मायनस इंटू मायनस प्लस 7 दूनी 14 विच इज इक्वल टू काय येतं बेटा 18. मग आन्सर काय आला, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा आन्सर येतो 18 येतो. मग पुढे आपला सेम अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय लिहितो बेटा आपण, अल्फा प्लस बीटा क्यूब -3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा असं त्या ठिकाणी होतं. मग अल्फा प्लस बीटा क्यूब काय असतं, किती काढलं आपण, अल्फा प्लस बीटा काढलेलं आहे बेटा, किती काढलेलं या ठिकाणी 2 आहे, दॅट इज 2 क्यूब -3 अल्फा इंटू बीटा काढलं आहे आपण, किती काढलं -7 आहे. अल्फा प्लस बीटासुद्धा काढलं होतं आपण आत्ताच, दॅट इज 2 आहे. 2चा क्यूब किती येतं 8 मायनस इंटू मायनस काय होतं बेटा प्लस 7 3 21 गुणिले 2 8 प्लस 42 विच इज इक्वल टू हाऊ मेनी बेटा 50 त्याचा आन्सर येतं. मग अशा प्रकारे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50 आन्सर लिहायचं बेटा असं का. आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18 हे झालं तुमचं 6व्याचं उत्तर. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे 7वा क्वेश्चन आपल्याला समजून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो 7वा नेमकं काय आहे क्वेश्चन समजून घ्या. 7वा आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. व्हॅल्यू ऑफ केच्या व्हॅल्यू काढायची, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. केच्या पूर्ण व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. कधी, इफ द रूट्स ऑफ फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. रिअल आणि इक्वल कधी असतात, जर इक्वल टू 0 असेल तरच रिअल अँड इक्वल असतात. पहा 3y² प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0 हा तुमचा पहिला आहे. मग पहिल्यांदा काय लिहिलं पाहिजे, द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, लिहा पहिल्यांदा 3y² प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. द रूट्स of this quadratic equation are real and equal. रिअल अँड इक्वल कधी असतात बेटा, ज्यावेळेस डिस्क्रिमिनंट किती असतो 0 असतो. या इक्वेशनच्या इज इक्वल टू किती असतो 0 असतो. आता आपल्याला पुढे काय करता येईल पहा बेटा, ह्या ठिकाणी आपण काय करू शकतो, तर आपण ह्या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं, डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0 आहे. डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला काय येतं बेटा b² - 4ac हा तुमचा फॉर्म्युला आहे. ओके, मग हे बी आणि ए सी मिळवण्यासाठी ह्याला काय करावं लागेल, कम्पेअरिंग करावं लागेल. कम्पेअरिंग 3y² प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0 विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, मग a इज इक्वल टू काय आलं बेटा 3 आलं, b इज इक्वल टू काय आलं बघा रे k आलं, आणि c इज इक्वल टू काय आलं 12 आलं. मग आता आपण पाहूया डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू b² - 4ac. b किती आहे k², डिस्क्रिमिनंट किती आहे बेटा 0 आहे, दिलेला आहे, दॅट इज अ गिवन कंडिशन इज इक्वल टू 0. वा, मग पुढे आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतं, आपण त्या ठिकाणी -4 a ची किंमत किती आहे बेटा 3, c ची किती आहे 12, k² -
12 इंटू 12 देअरफोर के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर देअरफोर के स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर. इकडला मायनस इकडे जाऊन प्लस झाला. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड देअरफोर के इज इक्वल टू प्लस और मायनस 12. किती येतं बेटा? के इज इक्वल टू टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड केलं तर के इज इक्वल टू काय येतं? प्लस और मायनस त्या ठिकाणी 12 येतं. मग लिहायचं आन्सर द व्हॅल्यू ऑफ के इज प्लस 12 और मायनस 12. याला दुसऱ्या पद्धतीने करता येतं. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी, दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी. देअरफोर के मायनस 12 इज इक्वल टू 0 और के प्लस 12 इज इक्वल टू 0. देअरफोर के इज इक्वल टू 12 और के इज इक्वल टू मायनस 12. अशा प्रकारे सुद्धा त्याला आपण इझिली सॉल्व करू शकतो. हा झाला त्याच्यातला पहिला. आता आपल्याला त्याच्यामधला दुसरा सॉल्व करायचा बेटा. दुसरा पहा, त्या ठिकाणी इक्वेशन काय दिलेलं आहे दुसरं आपल्याला? के एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0 आहे. देअरफोर के एक्स इंटू एक्स एवढ्याचा गुणाकार करा. के एक्स इंटू एक्स काय येते? के एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू के एक्स काय येते बेटा? 2 के एक्स येते प्लस 6 इज इक्वल टू 0. हा आला तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याला काय करायचं? कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग धिस क्वाड्रॅटिक इक्वेशन with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore एच्या जागी काय बेटा बघा बरं का? के आहे. बीच्या ठिकाणी काय बघा बरं का? मायनस 2k आहे. आणि सीच्या ठिकाणी काय आहे बेटा? 6 आहे. अशा कंडिशनमध्ये आपण काय करूया? आता दिलेलं काय म्हटलं? रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे बरं का तुम्हाला. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन are real and equal. Therefore delta is equal to 0. Delta is equal to काय येते बेटा? b square minus 4ac. that is a formula of discriminant. Therefore delta is equal to काय येतं? डेल्टा म्हणजेच काय असतं बेटा? 0. गिवन आहे, दिलेली कंडिशन आहे. b म्हणजे किती आहे सांगा बरं का? b म्हणजे मायनस 2k स्क्वेअर मायनस 4. a किती आहे बेटा? k. आणि c किती आहे? 6. 0 इज इक्वल टू मायनस 2 म्हणजे 4 के स्क्वेअर मायनस 9 चौक 24 के. आता पहा बेटा, ह्याच्यातला मायनस इकडून काय होतो? प्लस 24 के इज इक्वल टू काय येतं बेटा? 4 के स्क्वेअर. एक के कटला, उरला काय? फक्त एक के. 24 इज इक्वल टू काय उरलं? 4 के उरलं. ओके. मग त्या ठिकाणी आपण काय करू शकतो पुन्हा? के इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 4. 9 चौक 24. सो के इज इक्वल टू काय येतं बेटा? 6 येतं. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ द के इज इक्वल टू 6. मग लिहायचं आन्सर लास्टला द व्हॅल्यू ऑफ के इज 6. इथं कन्फ्यूज होऊ नका बेटा, मी डायरेक्ट केलं इथं. ठीक आहे. इथं काय होतं? 24 के इज इक्वल टू 4 के स्क्वेअर होतं बेटा. मग 24 के डिवायडेड बाय आपण काय करूयात? इकडला गुणाकार तिकडं जाऊन काय होतं रे? ऑब्व्हियसली भागाकार होतो. हे तर तुम्हाला माहिती आहे. 4 के स्क्वेअर इज इक्वल टू 24 के होतं. हे तुमची कंडिशन आहे. समजा एक के कटला, उरला काय बेटा? एक के उरला. मग के 4 के बरोबर काय आलं? 24. मग के बरोबर काय येतं बेटा? 24 डिवायडेड बाय 4. मग के बरोबर काय येतं सांगा बरं का? 6 येतं. दॅट इज द आन्सर. दॅट इज अ व्हेरी व्हेरी इझी क्वेश्चन. आणि आता आपल्याला पाहायचं आहे त्याच्यातले 2 झालेले आहेत. आणि याच्यानंतर आपण पाहूया प्रॅक्टिस सेट पूर्णपणे. आय थिंक माझं झालेलं आहे कदाचित. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रॉब्लेम सेटमधले जे काही क्वेश्चन्स राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू सो मच.